मामाचा बदला घेण्यासाठी भाच्यानं शरद मोहोळचा गेम केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आलंय। आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल 3 महिन्यांपूर्वी खरेदी करण्यात आली होती। मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर 1 ते 1.5 महिन्यांपासून मोहोळ टोळीत कार्यरत होता। आरोपींनी या सर्व घडामोडी ठरवून केल्या होत्या असं पोलिसांनी सांगितलं। साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याचा सख्खा मामा नामदेव महिपती कानगुडे आणि मावस मामा विठ्ठल किसन गांधले यांचाही गुन्ह्यात सहभाग आहे। शरद मोहोळ आणि कानगुडे यांच्यात 10 वर्षांपूर्वी वाद झाला होता। त्यावेळी कानगुडे सुतारदरा इथंच राहत होता। मात्र मोहोळ सोबत वाद झाल्यानंतर त्याच्यावर सुतारदरा सोडण्याची वेळ आली होती। नंतर तो भुगावला स्थायिक झाला। गांधले याच्यासोबतही मोहोळचा वाद होता। मामाच्या या वादातूनच मोहोळचा खून केल्याचं मुन्ना यानं चौकशीत कबूल केलं, अशी माहितीही पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे। मात्र यावेळी त्यांनी शुक्रवारचीच निवड का केली हे आपण पुढे पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर शरद मोहोळवर पोळेकर, गांधले आणि अमित कानगुडे यांनी गोळ्या झाडल्या होत्या। त्यावेळी मोहोळचे आणखी 2 साथीदार त्याच्या सोबत होते। आरोपी कायमच पिस्तूल घेऊन गेम करण्याच्या तयारीत असायचा। मात्र ठिकाण आणि मोहोळ सोबत असणारी समर्थकांची गर्दी यामुळे ते शक्य झालं नाही। शुक्रवारी आरोपी वगळता केवळ 2घच मोहोळ सोबत असल्याचं पाहून आरोपींनी डाव साधला। यापूर्वी आरोपींनी गोळी चालवण्याचा सरावही केला होता असं समोर आलंय। मोहोळच्या खुनानंतर कोथरूड पोलिसांसह गुन्हे शाखेची 9 पथकं आरोपींचा शोध घेत होती। खंडणी विरोधी पथक क्रमांक 2च्या अधिकाऱ्यांना मुन्ना पोळकरच्या कारचा नोंदणी क्रमांक मिळाला। त्या आधारे त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधून सर्व टोल नाक्यांवरती कळवलं होतं। मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषणही करण्यात येत होतं। त्यावेळी खेड शिवापूर टोल नाक्यावर पोळकरची कार दाखल झाल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला प्राप्त झाली। त्याचे सीसीटीव्ही फुटेजही प्राप्त होताच आरोपी सातारा महामार्गाने जात असल्याचं स्पष्ट झालं। सातारा पोलीस अधीक्षकांनी संपर्क साधून सातारा महामार्गावर शिरवळ आणि आनेवाडी टोल नाका इथं नाकाबंदी लावण्यात आली होती। मात्र खेड शिवापूर इथून बराच वेळ झाल्यानंतरही गाडी शिरवळला पोहोचली नाही। दरम्यान पोलीस खेड शिवापूर टोल नाका ओलांडून पुढे आले असता किकवी गावच्या जवळ संशयित कार आणि तिथं जवळच काही लोकांचा घोळका असल्याचं दिसलं। पोलिसांनी खात्री करून तिथं घेराव घालून आरोपींना ताब्यात घेतलं। विशेष म्हणजे पोलिसांना समोर पाहूनही एकही आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही। असेच दररोजचे टॉपिक्स पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। अपडेट रहा।